नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आज मी अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. येत्या 1 मार्चला 10वीची एक्झाम होणार आहे आणि या एक्झाममधील अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थ्यांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि इंग्रजीचा पेपर सगळ्यांना चांगला जावा अशीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला जर तुमचा पेपर चांगल्या प्रकारे सोडवायचा असेल, तुम्हाला जर रायटिंग स्किलमधले मार्क्स हवे असतील, अजिबात ते मार्क्स मिस करायचे नसतील, तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये येणारा रायटिंग स्किलवरचा जो प्रश्न आहे, सेक्शन 5 रायटिंग स्किल. तर यामधील जो बी प्रश्न आहे, डायलॉग रायटिंग, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर डायलॉग रायटिंग हा अतिशय सोपा आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये मार्क्स हे हमखास मिळण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आपल्याला A, B आणि C असे 3 उपप्रश्न दिलेले आहेत. तर सुरुवातीला B मध्ये आपल्याला B1 आणि B2 असे प्रश्न दिलेले आहेत. 2 मध्ये एक असतो डायलॉग रायटिंग आणि दुसरा असतो स्पीच रायटिंग. तर विद्यार्थ्यांनो, डायलॉग रायटिंग हा अतिशय महत्त्वाचा, सोपा आणि पटकन सुटणारा प्रश्न आहे. तर अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. गोंधळून टाकणारा किंवा गोंधळात आणणारा हा प्रश्न असा यांनी सांगितलेला आहे. पण काय असतं विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये ऑप्शन ए जो प्रश्न आहे, ए मध्ये तुम्हाला 4 डायलॉग दिलेले आहेत. म्हणजे 2 प्रश्न असतात आणि त्याचे 2 उत्तर असतात. तर हे प्रश्न जे आहेत तिथंच प्रश्न आहेत, फक्त आपल्याला हे कळायला पाहिजे की प्रश्न पहिल्या वेळेस कोणता विचारला जाईल आणि त्याचं उत्तर नेमकं काय असेल. पहिला प्रश्न विचारला तर आपल्याला दुसरा प्रश्न शोधायची सुद्धा गरज नाही, कारण फक्त 2च प्रश्न विचारलेले आहेत. बघा, इट विल रिच नागपूर ॲट 7:15 o'clock असेल, AM. व्हॉट इज द डिपार्ट्यूर टाइम विदर्भ एक्सप्रेस. विदर्भला जाणारी एक्सप्रेस गाडी कधी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. वेन विल इट रिच नागपूर. तिथं कधी पोहोचणार आहे, नागपूरमध्ये कधी पोहोचेल. द डिपार्ट्यूर टाइम इज 8:30 PM. म्हणजे इथं 2 प्रश्न विचारलेले आहेत की विदर्भ एक्सप्रेसची गाडी कधी आहे, त्याच्यानंतर ती कधी लागणार आहे. कधी लागणार आहे ह्याच्या नंतरचा जो प्रश्न विचारलेला आहे ती तिथं नागपूरमध्ये कधी पोहोचेल असा प्रश्न दुसरा आहे. तर हे जर आपल्याला कळलं तर आपण चांगल्या प्रकारे हे मार्क्स मिळवू शकतो. सुरुवातीचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द डिपार्ट्यूर टाइम विदर्भ एक्सप्रेस. हा पहिलाच क्वेश्चन असेल विद्यार्थ्यांनो आपला. तर क्वेश्चन 2 नंबरचा जो डायलॉग आहे हा फर्स्ट नंबरला असणार आहे की विदर्भ एक्सप्रेसचा टाइम त्यांनी विचारलेला आहे. तर त्याचा आन्सर काय असेल आता, तर इट विल रिच नागपूर ॲट 7:15. हे तर नसणार आहे, कारण 7:15ला ही गाडी नागपूरमध्ये पोहोचणार आहे. म्हणजे हा निश्चितच त्याचं उत्तर नाहीये. तर याचं उत्तर आहे बघा, द डिपार्ट्यूर टाइम इज 8:30 PM. म्हणजे गाडी कधी आहे, 8:30 वाजता. तर हा फर्स्ट झाला आणि हा सेकंड झाला. त्याच्यानंतरचा प्रश्न निश्चितच कोणता असेल, व्हेन विल इट रिच नागपूर. ती नागपूरमध्ये कधी पोहोचेल आणि त्याचं उत्तर असणार आहे, इट विल रिच नागपूर ॲट 7:15 AM. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. हा जर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्सनी सोडवला तर याचा 1 मार्क्स तुम्हाला 100% मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा काय आहे, कम्प्लीट द डायलॉग. आता हे डायलॉग काय आहेत, तर मानस नावाचा एक विद्यार्थी आहे जो क्लर्कला एक प्रश्न विचारतोय. प्रश्नाचं स्वरूप काय आहे बघा, हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. तो विद्यार्थी SSC एक्झाम फीस बद्दल क्लर्क सरांना विचारत आहे. त्यावर क्लर्क सरांचं उत्तर काय असू शकतं. आता विद्यार्थ्यांनो, इथले उत्तर असेल किंवा डेट असेल, प्रत्येकाची वेगवेगळी येणार आहे. फक्त काय असणार आहे, सेम आपला ए डायलॉग सेम असणार आहे. त्याच्यानंतर मानस विचारतो, व्हेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म. तर सबमिट करण्याची लास्ट डेट काय आहे असं तो सुद्धा तो विचारत आहे. तर हाऊ मच इज द SSC एक्झाम फीस. SSC एक्झामची फीस किती आहे असं विचारलेलं आहे. तर त्यावेळेस क्लर्क सर काय म्हणतील बघा विद्यार्थ्यांनो, उत्तर सुद्धा इथूनच लिहायचं आहे, द SSC एक्झाम फीस. हे वाक्य तुम्हाला सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे. हे खूप सोपं आहे, तिथल्या तिथंच असतं सगळं, फक्त विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतं. द SSC एक्झाम फीस. मग काय करायचंय, तुम्हाला काय तुमची फीस ठरलेली आहे, समजा
650 रुपीज पर स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याला 650 रुपये फीस लागू केलेली आहे. त्याच्यानंतर विचारतो तो व्हेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म. सगळ्यात लास्ट डेट कोणती आहे असं तो विचारतो. तर क्लर्क सर काय सांगत असतील त्याच्यावर कुठलीही. आता बघा द लास्ट डेट, इथूनच वाक्य सुरुवात लिहायला सुरुवात करायची. द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम, द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम, कुठली तरी एक डेट टाकायची. सपोज 2 जानेवारी, 2 जानेवारी एक्झामची लास्ट डेट आहे असं क्लर्क सर त्याला सांगतायत. बघ रायटिंगमधील बी मधील सी क्वेश्चन कसा डायलॉग असणार आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला हा डायलॉग तयार करायचा आहे ते. राईट अ डायलॉग बिटवीन अ स्टुडंट अँड टीचर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा. योगाविषयी अधिक व्यवस्थितपणे माहिती देण्यासाठी टीचर आलेले आहेत. तर टीचर आणि विद्यार्थ्यामध्ये कशा पद्धतीचे संवाद होतील हे आपल्याला बघायचं आहे. तर टीचर सुरुवातीला काय सांगतील की विद्यार्थ्यांनो योगा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर टीचर काय सांगतील, योगा इज व्हेरी इम्पॉर्टंट माय स्टुडंट. योगा इज व्हेरी इम्पॉर्टंट माय स्टुडंट. त्यावर विद्यार्थी काय सांगतील की तुम्ही आम्हाला योगाविषयी अधिक माहिती द्याल का. काय म्हणतील विद्यार्थी बघा. सर यू कॅन प्लीज टेल अस. सर यू कॅन प्लीज टेल अस इट्स ॲडव्हान्टेज. टीचर काय सांगतील बघा की योगा केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होतात किंवा आपलं शरीर कसं निरोगी राहतं. योगा कीप्स अस मेंटली अँड फिजिकली फिट. योगा कीप्स अस फिजिकली and mentally फिट. योगा केल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहतो, सक्षम राहतो. तर स्टुडंट विचारतात की खरंच योगा केल्यामुळे असं होऊ शकतं का. खरंच योगा केल्यामुळे आपलं शरीर हे फिजिकली स्ट्रॉंग राहू शकतं का. हाऊ कॅन वी बिकम फिजिकली फिट बाय डुईंग योगा. हाऊ कॅन बिकम फिजिकली फिट बाय डुईंग योगा. फिजिकली फिट बाय डुईंग योगा. खरंच आपण दररोज योगा केल्यामुळे आपले शरीर फिजिकली फिट म्हणजे व्यवस्थित राहू शकतं का. त्यावर टीचर काय सांगतात की आपली जी बॉडी आहे ना, आपलं जे शरीर आहे ते योगा केल्यामुळं काय होतं, लवचिक होतं. तर काय सांगतील, आवर बॉडी बिकम फ्लेक्झिबल if we do yoga regularly. दररोज किंवा नियमित व्यायाम केल्यामुळे आपले शरीर काय होणार आहे, सुदृढ किंवा लवचिक होणार आहे. हे योगाचे आपल्या शरीरावर होणारे चांगले परिणाम आहेत. तर स्टुडंट काय म्हणणार आहे बघा की मला आज योगाचं महत्त्व समजलेलं आहे. नाव आय अंडरस्टूड the importance of yoga. मला आज योगाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समजलेली आहे किंवा मला महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. त्यावर टीचर काय म्हणतात की मला अशी खात्री आहे की तू इथून पुढे दररोज योगा करशील. आय होप यू विल योगा डेली. स्टुडंट काय म्हणतो, यस सर, हो सर, मी हा योगा दररोज करीन. चला तर विद्यार्थ्यांनो, हे डायलॉग रायटिंग तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला आणखीन असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुमच्यासाठी. तर त्याही व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि नक्कीच या डायलॉग रायटिंगची प्रॅक्टिस करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.